असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी सातत्यपूर्ण प्रयत्न, नियोजन आणि शिस्तीचं महत्व अधोरेखित करतात. लाखो वारकऱ्यांचा महासागर पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ही शिकवण प्रत्यक्षात उतरवली आहे सोलापूर जिल्हा प्रशासनानं. मागील अनेक वर्षांच्या अनुभवांचा अभ्यास, प्रत्यक्ष अडथळ्यांचं सूक्ष्म विश्लेषण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या त्रिसूत्रीच्या बळावर यंदाच्या वाहतूक व्यवस्था ही अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि प्रभावीपणे पार पडली आहे. वारी म्हणजे केवळ श्रद्धेचा प्रवास नाही, तर लाखो पावलांच्या एकाच वेळी होणाऱ्या हालचालींचं अत्यंत गुंतागुंतीचं व्यवस्थापनही आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच वाहतूक व्यवस्थेची खरी परीक्षा सुरू होते. यंदा मात्र प्रत्येक संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणचा AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं अभ्यास करण्यात आला. कोंडी निर्माण होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर आधीच उपाययोजना करण्यात आल्या. पालखी मार्ग, प्रमुख चौक, शहरातील अंतर्गत रस्ते आणि पर्यायी मार्ग अशा संपूर्ण वाहतूक जाळ्यावर पोलिसांचं बारकाईनं लक्ष आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये वाहनही भरपूर आलेली दिसतात. रस्त्यामध्ये येताना आम्ही पाहिलं हा जो रस्ता आहे त्या रस्त्यामुळेही वारकऱ्यांना भरपूर सुविधा मिळाली आणि शासन तशा प्रकारे वारकऱ्यांना मदत करते. या सरकारला लाख लाख धन्यवाद. रामकृष्ण हरी. हजारो वाहनांची आणि लाखो भाविकांची हालचाल एकमेकांना अडथळा न ठरता सुरळीत सुरू राहावी यासाठी ग्रामीण पोलीस, वाहतूक पोलीस आणि प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्यात आला आहे. विशेषत्वाने आचात असणारे जे सरकार आहे, बहुतेक हे मला वाटतं धार्मिक दृष्टीने पाहायचं ठरवलं तर आघाडीवर आहे. वारीच्या बदलत्या गरजांनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागानं उभारलेले विशेष पालखी मार्ग आणि त्याला जोड मिळालेली अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली या दोन्हींचा परिणाम आता प्रत्यक्ष जाणवू लागला आहे. रस्त्यावर वाहने आहेत, वारकरी आहेत, सेवा देणाऱ्या यंत्रणाही आहेत, पण त्यात गोंधळ नाही, आहे तो समन्वय. तसंच मागच्या वर्षी जे एकरी मार्ग आम्ही केले होते, ह्या वर्षी पण आम्ही एकरी मार्ग सोबत अजून काही नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो, ज्यांचं रेटारेटी नाही होणार, कुठेही इश्यू होणार नाही. आम्ही बरेचसे ट्रॅफिक डायव्हर्जन करतो. यंदाच्या वारीत वाहतूक कोंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं असून वारकऱ्यांचा पायी प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला आहे. प्रशासनाचं नियोजन आणि पोलिसांची सततची दक्षता यामुळे श्रद्धेचा प्रवास हा अधिक शिस्तबद्ध झाला आहे आणि म्हणूनच पंढरीकडे निघालेल्या प्रत्येक पावलामागे आज केवळ भक्तीच नाही, तर अभ्यासपूर्ण नियोजनाची ताकदही उभी असल्याचं स्पष्टपणे जाणवतं.